नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेलच, तर आम्ही तुळजापूरला श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो अक्कलकोटसाठी. तर रात्र खूप झाली होती, त्यामुळे आम्हाला अक्कलकोटला थांबून तिथे स्टे करावा लागला आणि स्टे करून आम्ही दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला जाणार होतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. अक्कलकोटला मंदिरपासून जवळच आम्ही एक होम स्टेमध्ये आम्ही मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो, रेडी झालो, बॅग पॅक्स केल्या. सर्वांपेक्षा जास्त अन्वीला एक्साइटमेंट होती, त्याच्यामुळे आजीची तिने बॅग उचलली आणि बोलली, चला मी चालले पुढे, तुम्ही या पाठीमागून. बघा अन्वीची एक्साइटमेंट, सगळ्यांच्या आधी तिला बाहेर जायचं आहे. कार पार्किंग हे थोडीशी दूर आहे, त्यामुळे कार पार्क केली आणि आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. सकाळी लवकर उठून आम्ही निघालो, तर आमचा नाश्ता बाकी होता, तर आम्ही मस्त नाश्ता करून घेतला पटापट आणि निघालो मंदिराच्या दिशेने. अक्कलकोटला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर, जे 19व्या शतकातले मोठे संत होते आणि भगवान दत्तात्रयांचे ते चौथे अवतार मानले जातात. तुम्ही हे बघू शकता की मंदिराच्या परिसरामध्येच आहे हे वडाचं झाड. असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या जीवनाचा खूप मोठा काळ या वडाच्या सहवासात घालवला आणि इथे बसूनच ते आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत असे. त्यांच्या मुखातून निघालेलं हे जे वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे खूप प्रचलित आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेलच तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही दर्शन करणार आहोत गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा आणि नेहमी हसत राहा. चला, बाय बाय.